नाशिकमध्ये केंद्र सरकारने कांद्याविषयी घेतलेल्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली होत नाहीये आणि शुक्रवारपासून शेकडो कंटेनर कस्टम हाऊसमध्येच अडकून पडलेत। नाशिकच्या जानोरीसह मुंबईमध्ये सुद्धा कंटेनर्स अडकल्याची माहिती आणि दिल्लीमधून अंमलबजावणी न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सुद्धा कळतंय। जर आपण पाहिलं तर कांदा निर्यात मूल्य रद्द केलं आणि निर्यात शुल्क 20% कपातीचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र अजूनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचं दिसतंय। बातमी पाहतोय नाशिकमधून। आणि कांद्यासंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेऊन गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसते। निर्यातीवरील निर्बंध हटवल्यानंतर अंमलबजावणी होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून कस्टम हाऊसमध्ये शेकडो कंटेनर्स उभे असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका बसण्याची भीती सुद्धा व्यक्त होते। कांद्याची निर्यात शुल्क कसं कमी केलं, निर्यात मूल्य कसं हटवलं, याच्या संदर्भात आता त्यांनी गाजावाजा करायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरती जर बघितलं तर मोठ्या मोठ्या पोस्ट टाकत आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा कसा निर्णय घेतला आहे, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये येतं तसं दिसत नाही। तरी सरकारने असे निर्णय हे तत्काळ प्रभावाने लागू करावे आणि जास्तीत जास्त कांद्याची निर्यात कशी होईल याच्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि यापुढील काळामध्ये कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा कांद्याच्या निर्यातीवर कुठलेही बंधन असेल हे कधीही घालू नये, अशी मागणी आम्ही कांदा उत्पादक संघटनेकडून सरकारकडे करत आहोत।